नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा मैत्रिणो, इथं मी 2 चमचे बेसन पीठ घेतलं आहे. त्याच्यानंतर भरपूर सारा लसूणही घेतलेला आहे, पाहू शकता. 5-6 मिरच्या घेतल्यात, 1 चमचा मोठा जिरी घेतलेली आणि कोथिंबीरीचे देठ चिरून घेतलेत. आता आपल्याला ह्या मिरच्या, जिरं, कोथिंबीर हे संपूर्ण वाटून घ्यायचे. पहा, पाणी न घालता वाटायचे आपल्याला मैत्रिणो. पाहू शकता तुम्ही. आबडदोबड म्हणलं ना तरीही चालेल. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं. पहा, रेसिपी खूप छान आहे. अगदीच जुन्या काळापासून चालत आलेली ही रेसिपी. बेसनच्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकली. त्याच्यानंतर चवीनुसार मीठही लगेच घालून घेणार आहे. पहा मैत्रिणो, आणि पाणी थोडं थोडं घालून आपल्याला ते पीठ खलून घ्यायचं आहे बरं का. पहा, अशा पद्धतीने अगदीच मस्त असं मी खलून घेणार आहे. इथं मी तवा ठेवला आहे. मैत्रिणींनो, आपल्याला आज बनवायचं आहे तवा झुणका. पहा, मग इथं 5-6, 7-8 मिरच्या घेतल्यात. ह्यासुद्धा मी तोडून घेतलेल्या आहेत. आधी मी ह्या मिरच्या परतून घेणार आहे बरं का मैत्रिणींनो. पहा, अगदी छान पद्धतीने ह्या मिरच्या परतून घ्यायच्यात. आपल्याला करायचा झुणका आणि ठेचा. मग हा झुणका आणि ठेचा ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन एवढं भारी होतं, आणि खायला बी अक्षरशः आपल्याला जुन्या आठवणी आठवतात. अगदी जुन्या काळापासून चालत आलेले आहेत. गावाला गेल्यावर जास्त पाहुणे असल्यावर काय करायचं तर मस्तपैकी असे झुणका भाकर होती आणि मस्त असा मिरचीचा ठेचा. पहा, मस्त मिरच्या परतून झाल्या तिथं मैत्रिणी. आणि मिरचीन झुणका भाकर खाल्ली की तोंडाला अगदी चवच वाढते. आता मिरच्या इथं मी संपूर्ण ह्या काढून घेते. पहा, अशा पद्धतीने अगदी छान मस्त परतल्यात. त्याच्यानंतर टाकणारी जिरी मोहरी. जिरी आपण वाटणात बी वाटलेली आहे, तरी थोडीशी फोडणीला टाकायची. त्याच्यानंतर लगेच एक कांदा चिरून घेतला आहे, तोसुद्धा टाकून घ्यायचा. पहा मैत्रिणो, असं तव्यात मस्तपैकी तवा झुणका करून तर पहा, अगदी अप्रतिम चव लागते. आणि खरंच तुम्ही 2 घास जास्तच खाणार बरं का, एवढी सुंदर लागते. चला, कांदा अगदी छान परतत आला आहे. पहा मैत्रिणो, मस्त परतत आला आहे. त्याच्यानंतर आपण जे वाटण वाटलं आहे ते आपण आता परतून घेणार आहे पुन्हा. पहा, इथं मी संपूर्ण टाकून देते आणि मस्त असं हे वाटण आपण परतून घेणार आहे. आता याचा बी कच्चापणा म्हणजे दूर होईल, कारण की आपण लसूण, हे मिरच्या, कोथिंबीर अक्षरशः, आणि कोथिंबीर वाटून घालण्याचं कारण काय, चव आणखीनच छान वाढते. इथं मी थोडासा हिंगसुद्धा टाकला आहे. पहा, हे बघा, थोडासा हिंग, अजूनच चव आपल्या झुणक्याची एकदमच छान वाढते. पहा, आता मी हे पूर्ण असं तव्यात हलवून घेते. मस्त असं हलवायचं आणि हे बेसन पीठ खलवलेलं त्याच्यात टाकून द्यायचे. पहा मैत्रिणी, आणि आपल्याला किती करायचे त्या मापात आपण पाणी टाकणार आहे. मी इथं हे 2 माणसांपुरतं करणार आहे, पण शक्यतो 3 माणसं तर नक्कीच खातील. तेवढ्या मापाचं तर करणार आहे. वरून कोथिंबीर मस्त अशी चिरलेली तीसुद्धा टाकायची. पहा, आणि आता आपला हा झुणका अगदी छान असा परतून घ्यायचा बरं का तव्यामध्ये. तव्यामध्ये करायचं कारण का, तव्यामध्ये झुणका जर केला तर त्याला आणखीनच वेगळी चव लागते. तुम्ही जसं कढईत करताना त्याच्यापेक्षा भारी तुमच्या तव्यामध्ये चव लावणार. हे बघा, आता इथं त्या तळून घेतलेल्या मिरच्या आहेत. आता ह्या मिरच्यानं मीठ टाकून घेतलं आहे आणि असं एका छोट्या पेल्याने किंवा असं तांब्याने ह्या मिरच्या अशा घसरून घ्यायच्यात, म्हणजे आपला ठेचा अगदी छान तयार होतो. पहा मैत्रिणो, सुंदर अशी ही झुणका भाकर आणि जुन्या काळाच्या आठवणी अगदीच ताज्या होतात. चला, आता मी ताट वाढून घेते. पहा, मस्तपैकी इथं ज्वारीची भाकर ठेवलेली आहे, पाहू शकता. अगदी टम्म फुगलेली भाकर, अगदी संपूर्ण असा पापुडा निघालेली छान अशी पातळ ही भाकर.
आणि त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये टाकणारे हा झुणका पहा. वा, पाहूनच तोंडाला पाणी सुटतं, एवढी भारी लागते कमालीची. गरम गरम भाकरी आणि गरम गरम हा झुणका आणि त्याच्याबरोबर पहा मैत्रिणी, आणि त्याच्याबरोबर खायला असा मिरचीचा ठेचा पहा. आहे का नाही कमालीची? मग नक्कीच सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणी. आवडली असेल तर पटकन करायला घ्या आणि खाऊन बघा, मग मला सांगा. मग उद्या आपण असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ मैत्रिणी. बाय.